नमस्कार, स्वागत आहे तुमचं वीणास किचनमध्ये। तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक अशी रेसिपी जी हेल्दी तर आहे, पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह अजिबात नाही। ही 1 चमचा पावडर अर्धा कप दुधात तुम्ही तुमच्या 2 ते 5 वयोगटातील मुलांना रोज द्या आणि तुम्हाला फरक सकारात्मक दृष्ट्या जाणवेल। तर आपण सुरुवात करूया प्रोसेसला। तर सगळ्यात आधी मी 1 चमचा साजूक तुपात 1 वाटी बदाम 1 मिनिटभर परतून घेतलेले आहेत। 1 मिनिट परतून झाल्यावर आपण ते एका मोठ्या ताटलीत गार होण्यासाठी काढून ठेवूया। त्याचप्रमाणे 1 वाटी काजू सुद्धा आपण 1 मिनिटभर परतून ते सुद्धा गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया, कारण आपल्याला नंतर काजू आणि बदाम मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता काजू आणि बदाम परतून झालेले आहेत। मी परत 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे। त्यानंतर मी टाकलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, ज्या पिठात आपण रोज चपात्या खातो ते 1 वाटी गव्हाचं पीठ। तर हे सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटभर थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि हे बघा, तळाला तर बघा सोनेरी, थोडासा लोखंडी तवा आहे ना माझा, त्याच्यामुळे थोडंसं लालसर पण झालेलं आहे। त्यामध्ये आयर्नची मात्रा सुद्धा आता वाढलेली असेल। त्यानंतर मी घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ 1 वाटी, तेही मी 1 ते 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला सगळ्यात बारीकच ठेवायची आहे पूर्ण प्रोसेसमध्ये, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत। अजिबात गॅस वाढवायचा नाहीये आणि शक्यतो लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईच वापरा। त्यामुळे काय होईल की याच्यामध्ये लोहाचं प्रमाण वाढेल। तर ही पावडर सुद्धा राजगिऱ्याचं पीठ सुद्धा मी काढून ठेवलेलं आहे गार होण्यासाठी। तर मी घेतलेली आहे आता इथे खारीक पावडर, ती सुद्धा मी 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहे आणि ती सुद्धा गार होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे। त्यानंतर आपण घेऊया काजू आणि बदाम मिक्सरमधून बारीक करून घेतले। त्यानंतर पुन्हा मी केलं, तूप टाकलेलं आहे मी तव्यामध्ये आणि 1 ते 2 मिनिट मी गुळाची पावडर अगदी थोडी म्हणजे अगदी 2 मिनिट सुद्धा मी ती गरम केलेली नाहीये, साधारण 1च मिनिटभर ती गरम करून घ्यायची आहे। तर ही पावडर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। आता जे काय आपण जिन्नस आता गरम केलेत ते व्यवस्थित हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करणार आहोत आणि गार झालं की ते स्वच्छ कोरड्या डब्यात ठेवणार आहोत आणि आरामात 15 दिवस तुम्ही ही पावडर खाऊ शकता। फ्रीजमध्ये ठेवली तर 3 आठवडे सुद्धा चालेल। तर व्हिडिओमध्ये आधी दाखवल्याप्रमाणे 1 चमचा पावडर आणि अर्धा कप दूध अशा प्रकारे जर तुम्ही मुलांना दिलं तर त्यांचं पोट सुद्धा व्यवस्थित भरेल आणि त्यांना पोषण तत्वही मिळतील। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी ही शेअर करत आहे रेसिपी। तर करून बघा, छान आहे रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा। तर पुन्हा मी ही प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे। तुम्ही नीट बघू शकता, मी 1 चमचा दुधात पावडर मिक्स केली। वाव, छान। बाय बाय।